होमगार्ड भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो। होमगार्डची नवीन या ठिकाणी भरती निघत आहे, लक्षात ठेवा। आणि कधीपर्यंत या ठिकाणी होमगार्डची भरती निघणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे। होमगार्ड भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचं जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की होमगार्ड भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही मुलाखत नाही। ग्राउंडच्या बेसवर आपलं होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे आणि वयोमर्यादा जास्त लागते आणि त्याचबरोबर उंची पण कमी यामध्ये लागते, तर जास्त चान्सेस आहे होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे। लास्ट जी भरती आहे 2024 ला आली होती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सोलापूर, परभणी आणि त्याचबरोबर गोंदिया या 3 जिल्ह्याची होमगार्डची भरती निघाली नव्हती, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, मुंबई, ठाणे, पालघर, तर या जिल्ह्यामध्ये निघाली होती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती निघणार आहे। हे जे मी तुम्हाला जिल्हे वाचून दाखवले या जिल्ह्यामध्ये पण निघणार आहे। त्याचबरोबर परभणी जिल्हा, सोलापूर जिल्हा, गोंदिया जिल्हा या जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी होमगार्डची भरती या ठिकाणी निघणार आहे, लक्षात ठेवा। तर कधीपर्यंत होमगार्डची भरती निघणार आहे मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। त्याचबरोबर यामध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे आणि त्याचबरोबर आपल्याला बोनस मार्क्स कायचे भेटणार आहे, शैक्षणिक पात्रता काय, त्याचबरोबर वयोमर्यादा, संपूर्ण माहिती, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून होमगार्ड भरतीबद्दल सांगणार आहे। आणि आपलं जर होमगार्डमध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा एका दिवसाचा जे विद्यार्थी मित्रांनो एका दिवसाचा 1200-1300 रुपये रोज एका दिवशी राहते, एक लक्षात ठेवा। तर चांगली ही भरती आहे। तर होमगार्ड भरती कधीपर्यंत निघणार अशी विद्यार्थ्यांची कमेंट होती, तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून होमगार्ड भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून आला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिले मी तुम्हाला होमगार्ड भरतीबद्दल पात्रता सांगून देतो, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे। तर होमगार्ड भरतीमध्ये शिक्षण 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल, महिला उमेदवारांनी उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। आणि होमगार्ड भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा जर आपण विचार केला तर जवळपास यामध्ये 20 ते 50 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा राहते, एक लक्षात ठेवा। 20 ते 50 वर्षापर्यंत वयोमर्यादा या भरतीमध्ये राहते। आणि त्याचबरोबर यामध्ये फॉर्म भरण्यासाठी कोणती फी या ठिकाणी लागत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर होमगार्ड भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे हे ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। तर होमगार्ड भरतीमध्ये उंची किती लागते, तर पुरुष उमेदवारांना उंची 162 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी जी उंची लागते ही 150 सेंटीमीटर लागते। छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे, एक लक्षात ठेवा। आणि होमगार्डची जी ड्युटी आहे तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्र पोलिसांच्या खांद्याला खांदा मिळून त्यांची ड्युटी राहते, एक लक्षात ठेवा। खाकी वर्दी पण त्या ठिकाणी राहते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, होमगार्डची या ठिकाणी भरतीमध्ये आपल्याला ग्राउंडचे इव्हेंट मी तुम्हाला सांगून देतो, ग्राउंड किती आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे। पहिले बघा या ठिकाणी आपलं जे ग्राउंड होणार आहे, पुरुष उमेदवारांसाठी 30 मार्काचं फिजिकल होणार आहे, 1600 मीटर रनिंग यामध्ये आहे 20 मार्कासाठी, आणि त्याचबरोबर गोळाफेक आहे 10 मार्कासाठी। आणि महिला उमेदवारांचं जे ग्राउंड आहे हे 35 मार्काचं राहते, गोळाफेक राहते या ठिकाणी 10 मार्कासाठी आणि 800 मीटर राहते 25 मार्कासाठी। तर बघा पुरुष उमेदवारांना 1600 मीटर रनिंग आहे, तुम्ही 5 मिनिट 10 सेकंड काय त्यापेक्षा कमी आले 20 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंड 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 38 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 30 सेकंड 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 16 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 50 सेकंड 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 14 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 10 सेकंड 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 12 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 30 सेकंड 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 50 सेकंड 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 6 मार्क भेटणार आहे। 7 मिनिट 10 सेकंड 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 2 मार्क भेटणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग आहे, 2 मिनिट 50 सेकंड काय त्यापेक्षा कमी आले 25 मार्क भेटणार आहे। 2 मिनिट 50 सेकंड 3 मिनिटापर्यंत आले 22 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 18 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 10 सेकंड 3 मिनिट 20 सेकंड पर्यंत आले 14 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 20 सेकंड 3 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 30 सेकंड 3 मिनिट 40 सेकंड पर्यंत आले 6 मार्क भेटणार आहे। आणि 3 मिनिट 40 सेकंड 3 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 4 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 50 सेकंड 4 मिनिटापर्यंत आले 2 मार्क भेटणार आहे। त्यानंतर आपलं काय असणार आहे, यामध्ये गोळाफेक असणार आहे। पुरुष उमेदवारांसाठी गोळाफेक आहे 8.5 मीटरपेक्षा तर आपण गोळा जास्त फेकला तर आपल्याला पैकीच्या पैकी 10 मार्क भेटणार आहे। जसजसा गोळा तुम्ही कमी फेकसाल तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांना 6 मीटरपेक्षा तर जास्त आपण गोळा फेकला तर आपल्याला
आपल्याला या ठिकाणी 10 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी, आणि जसजसा तुम्ही गोळा कमी फेकसाल तसे कमी मार्क्स आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला बोनस मार्क्स भेटणार आहे। तर तुम्ही म्हणसाल बोनस मार्क्स कसे काय भेटणार आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुमचा ITI झाला असेल तर त्याचे तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे। त्याचबरोबर खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेला व्यक्ती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा प्रावीण्य प्राप्त असेल तर त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे। 2-2 अशा प्रकारे मार्क आहे ते बोनस। त्याचबरोबर माजी सैनिक असाल, डिस्चार्ज कार्ड आवश्यक आहे तर त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे। NCC ए सर्टिफिकेट असेल त्याचे 2 मार्क बोनस भेटणार आहे। NCC बी सर्टिफिकेट असेल त्याचे 4 मार्क बोनस भेटणार आहे। NCC सी सर्टिफिकेट असेल त्याचे मार्क बोनस भेटणार आहे। आणि त्याचबरोबर तुमचा या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं नागरिक संरक्षक सेवेत परंतु स्थानिक ठिकाणातील प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक असेल त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे। आणि त्याचबरोबर जड वाहन चालवण्याचा परवाना असेल तर त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे। तर असे 10 मार्कासाठी हे आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं तांत्रिक अर्हता याला जे तांत्रिक अर्हता म्हटलं जाते, जे काही ITI आहे, NCC वगैरे याचे बोनस मार्क्स आपल्याला यामध्ये भेटत असते। तर त्यामुळे जास्त चान्सेस वाढते आणि मागच्या भरतीमध्ये जर पाहिलं 30 पैकी 35 पैकी 25 पर्यंत सुद्धा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे। आणि होमगार्डमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर जे विद्यार्थी मिळून आपल्याला महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सुद्धा आरक्षण भेटते। एक लक्षात ठेवा, होमगार्डचा कोटा राहते महाराष्ट्र पोलीस भरतीच्या जागांमध्ये, एक लक्षात ठेवा त्यांच्या जागा राहते, कडप पण कमी जाते, एक लक्षात ठेवा। आता पाहिलं असेल मुंबईच्या जागा निघाल्या होत्या, बाकी कॅटेगरी वाईज जो जनरलचा जो कडप गेला होता म्हणजे जे काही सर्वसाधारण आहे तर त्यांचा जो कडपा हा 40, 39, 42 अशा प्रकारे कडप गेला होता, 38 अशा प्रकारे कडप गेला होता। पण होमगार्ड जो मुंबईचा कडाबा हा फक्त 25 वर गेला होता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता होमगार्डची जी भरती हे कधीपर्यंत निघणार आहे, तर मी तुम्हाला जिल्हे या ठिकाणी वाचून दाखवून देतो कोणकोणत्या जिल्ह्याची होमगार्डची भरती निघत आहे। कारण की सध्याच्या कंडिशनला होमगार्ड डिपार्टमेंटमध्ये जागा रिक्त आहे, भरपूर काही जागा खाली आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सोलापूर जिल्हा, गोंदिया, गोंदिया झालं, त्याचबरोबर सोलापूर झालं, त्याचबरोबर सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे, पालघर। तर या सर्व जिल्ह्यांची होमगार्डची जी भरती आपल्याला ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगला आपल्याला होमगार्डची भरती पाहायला भेटणार आहे। त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। तर मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड डिपार्टमेंटमध्ये जागा रिक्त आहे। जे काही होमगार्डचे जे जवान आहे, हे जे विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी होमगार्डमधून पोलीस भरतीमध्ये लागले, एक लक्षात ठेवा। त्यामुळे त्यांनी होमगार्डची जी ड्यूटी आहे ते सोडून दिली, राजीनामा देऊन दिला। त्यामुळे त्या काही जागा रिक्त आहे, कारण की होमगार्डचा कोटा राहते। कारण की 2 पोलीस भरती या ठिकाणी झाल्या, 2 ते 3 पोलीस भरती झाले 2024 पासून। 2024ला पण 2023ला पण पोलीस भरती झाली होती आणि 2024ला पण पोलीस भरती झाले, 2025ला पण पोलीस भरती झाली, एक लक्षात ठेवा। ह्या 2-3 महिन्यामध्ये होमगार्डचे जे जवान आहे जास्त पोलीसमध्ये लागले। आणि त्याचबरोबर त्यावरूनही जास्त गोष्ट म्हणजे की होमगार्डचे जे जवान आहे विद्यार्थी मित्रांनो SSC GD मध्ये पण लागलेले आहे, आर्मी रॅली भरतीमध्ये पण लागलाय। आणि होमगार्डचे जे जवान आहे विद्यार्थी मित्रांनो हे सर्वात जास्त MSF मध्ये जॉईन करत आहे। MSF जॉईन या ठिकाणी सर्वात जास्त होमगार्डांनी MSF जॉईन केलाय पोलीस भरतीमधून। कारण की बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये ज्या होमगार्डांना पेपर भेटला तर त्यांना डायरेक्ट MSFचा त्यांना कॉलेज, एक लक्षात ठेवा, MSFचा मेसेज त्यांना येतो। त्यामुळे बरेच काही होमगार्ड जे जवान आहे प्रत्येक जिल्ह्यातले डिपार्टमेंटमधले तर त्यांनी MSF जॉईन या ठिकाणी केलेला आहे। तर त्यामुळे जागा रिक्त आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। ऑगस्टच्या एंडिंग किंवा सप्टेंबर महिन्यापर्यंत पाहायला भेटणार। आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या साठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।